विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तर आपण बघू शकता की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी ठेकेदारांची जे काही थकबाकी आहे त्या संदर्भामध्ये आज ठेकेदारांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आपल्याला माहिती असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम करणारे जे ठेकेदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात थकबाकी बाकी आहे। असं असताना देखील शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि कालच एका ठेकेदाराने देखील आत्महत्या केलेली आहे। त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या सर्व ठेकेदारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। तसं पत्र देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या ठिकाणी ठेकेदार संघटनेचे मंगेश आवळे यांना एक पत्र देखील दिलेलं आहे आणि आपला पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे। गेले कित्येक दिवसापासून ठेकेदार आहे ते विविध मार्गाने आंदोलन करत आहेत। असं असताना देखील शासन दुर्लक्ष करते। केदारने दिलं का पत्र? नाही केदारने आले होते। तो माइक है निकाल दीजिए। ओके रेडी रोल सर, शेतकऱ्यांची तर राज्यातल्या परिस्थिती बिकट आहेच, मात्र आता कंत्राटदारांची देखील परिस्थिती बिकट झालेली आहे। 7 कंत्राटदारांनी आतापर्यंत आपलं जीवन संपवलेलं आहे। आपण आता कंत्राटदार महासंघाला पाठिंबा दर्शवलेला आहे, काय नेमकं सांगाल? कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली। आज 86,000 करोडचं थकबाकी आहे। वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही। असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे। मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा, त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळं सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालं आहे। तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिला आहे की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील। देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं उचलू। आणि आय मीन वॉट आय से, तुम्ही मनापासून त्यांना काही आपल्याला करण्यासारखं असेल ना तर कृपा। तर आपण बघू शकता की ठेकेदारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने। कारण ठेकेदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिलेली आहे आणि अशातच ठेकेदारांनी देखील आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे आता या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।